नमस्कार, मी अंगणवाडी सेविका लता रसाळ। माझ्या अंगणवाडीमध्ये 100 मुलांचा पट आहे आणि त्यातील बरेचसे कुपोषित पण असतात। त्यांचं वजन वाढणं, त्यांच्या आहाराची काळजी घेणं ही कामं आम्ही करतोच। पण त्याचबरोबर आता स्नेह फाउंडेशन अंगणवाडीत आल्यापासून जवळजवळ 3-4 वर्ष झाले ते पण कार्यरत असतात। शुभांगी मॅडम त्या पण घरोघर जाऊन मुलांची वजनं घेणं, गरोदर मातांना बोलवून आणणं, त्यांची आहाराची काळजी घेणं, त्यांनी कसा आहार घ्यायचा, मुलांचा कसा आहार वाढवायचा, त्यांचं कुपोषण कसं टाळायचं ह्यावर त्या काम करतात। त्यामुळे आम्हालाही त्यांचा खूप आधार वाटतो आणि अतिशय उत्कृष्टपणे त्या मुलांची संगोपन कसं करायचं, आईवडिलांची मीटिंग बोलवतात। त्या मीटिंगमध्ये त्यांना सांगतात की मुलांना तुम्ही TV मोबाईलपासून कसं दूर ठेवायचं, त्यांच्याशी कसं तुम्ही खेळलंच पाहिजे तुम्ही मुलांशी। नाही तर मुलांना ठेवलं एका बाजूला आणि आपण काम करत बसलं असं करायचं नाही। त्यामुळे मुले बुद्धिमान होतात, त्यांची स्मरणशक्ती वाढते, त्यांच्या इतर ॲक्टिव्हिटीज पण ते इथं आम्हाला घेण्यासाठी मदत करतात। आम्ही एकत्र मिळून त्या मुलांच्या ॲक्टिव्हिटीज घेतो। गरोदर महिलांना आहाराबद्दल, लसीकरणाबद्दल मार्गदर्शन करतो। दर शनिवारी मध्ये त्यांची मीटिंग घेऊन त्यांना योग्य तो सल्ला देण्यात येतो। त्यांना कॅल्शियमच्या, आयर्नची औषधं दिली जातात। त्याचबरोबर मूल कुपोषित असेल तर त्याचं महिन्यातून 2दा वजन घेऊन त्या घरी जाऊन वजन घेतात, अंगणवाडीतही वजन घेतली जातात आणि त्याबद्दल त्यांना ते अतिशय उत्कृष्ट माहिती देतात। किशोरी मुलींना सुद्धा त्या योग्य तो असा सल्ला देतात। किशोरी मुलींची पण इथं मीटिंग घेतली जाते, त्यांनाही आयर्नच्या, कॅल्शियमच्या गोळ्याबद्दल माहिती दिली जाते। मासिक पिरियडबद्दल त्यांना सांगितलं जातं। योग्य ते चांगल्या सवयी लावण्याबद्दलही त्यांना मोबाईलपासून इतर जे वाढलेत मोबाईलचे धोके त्याबद्दलही त्यांना माहिती दिली जाते। मुस्कानसारख्या संस्था आहेत, त्यांचंही त्या इथं कार्यक्रम आयोजित करतात। अशा प्रकारे सर्वेतीच खूप लोकांना त्यांचा चांगला उपयोग होतो आणि त्यांना चांगली माहिती मिळते। समाजामध्ये कसं वागायचं, कसं वावरायचं याबद्दलही मुलींना योग्य ते शिक्षण दिलं जातं। महिलांनाही प्रोत्साहित केलं जातं। त्यांचे विविध कार्यक्रम, संगीत खुर्ची, इतर फ्रेंडशिप डे, प्रत्येक महिन्याला जो सण येईल त्या प्रमाणात साजरा करून त्याची ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात। महिलांनाही चांगल्या प्रकारे प्रोत्साहित केलं जातं। अशा प्रकारे त्यांचा आम्हाला खूप इथं उपयोग होतो। सर्वेमध्ये आम्हालाही काम करायला नवीन कोणीतरी मॅडम माहिती देतात। गरोदर मातांना पण गोळ्यांबद्दल, आयर्नच्या, कॅल्शियमच्या गोळ्यांबद्दल जी माहिती देतात त्याबद्दल त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती। नाहीतर यापूर्वी काय व्हायचं, महिला दवाखान्यातून गोळ्या आणायच्या आणि ठेवून द्यायच्या, फेकून द्यायच्या त्या गोळ्या। पण आता त्यांना कळलंय की गोळ्या घेतल्यामुळे काय होतं, गोळ्या घेतल्याने आपल्या बाळाचं कसं संगोपन होतं, आपण आहार कसा घेतला पाहिजे, जेवणामध्ये काय काय खाल्लं पाहिजे, या प्रकारे त्यांना सगळी माहिती दिली जाते। त्यामुळे त्यांनाही खूप आनंद होतो। महिला आनंदाने मीटिंगला सहभाग घेतात। बोलवलं की फोन केला, बोलवलं तरी त्या येऊन उपस्थिती दाखवतात त्यांची आणि आमचं सर्व ऐकून घेतात। शुभांगी मॅडम सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे त्यांना सांगतात आणि त्यांच्या घरोघर जाऊन त्यांना माहिती दिली जाते। अशा प्रकारे टाटा मोटर्सतर्फे आणि स्नेह फाउंडेशनतर्फे कुपोषणावर मात केली जाते। धन्यवाद।